नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सामाजिक कार्यकर्ते दीपक चिवेलकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित। नवी मुंबई परिसरातील दानशूर व्यक्ती तथा उरण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून जनमानसात ओळखल्या जाणाऱ्या दीपक चिवेलकर यांनी गुहागर तालुक्यातील पांचाळ सुतार समाजाचा गौरव वाढवण्याचे काम केल्याने श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज आबलोली गट गुहागर जिल्हा रत्नागिरीच्या वतीने दीपक चिवेलकर यांना समाजभूषण पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुकतेच गौरवण्यात आले आहे। अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले दीपक चिवेलकर यांनी रायगड जिल्ह्यातील उरण, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील गोरगरिबांच्या उद्धारासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले। तसेच महिलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी हळदी कुंकू समारंभ, गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्य शिबिरे राबवण्याचे काम हाती घेतले आहे। विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे। त्यांच्या या समाजभिमुख कार्याची दखल गुहागर तालुक्यातील पांचाळ सुतार समाजांनी घेऊन गुहागर तालुक्यातील पांचाळ सुतार समाजाचा गौरव वाढवण्याचे काम केल्याने दीपक चिवेलकर यांना श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज आबलोली गट तालुका गुहागर च्या वतीने समाजभूषण पुरस्कार हा जिल्हा परिषद सभापती महेश नाटेकर, जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, पांचाळ सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष धामनसकर, गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले आहे। यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष विनायक कानेकर, उपसभापती निलेश सुर्वे, महेश कोळवणकर, पंढरीनाथ धामापूरकर, माजी जिल्हाध्यक्ष वसंत देऊळकर, जिल्हा सदस्य वासुदेव पांचाळ, श्रीकांत पांचाळ, अपर्णाताई नाटुसकर, जिल्हा युवा सदस्य प्रसाद नांदलस्कर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील सह इतर मान्यवर उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते दीपक चिवेलकर यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।